रोहित पवारांनी गिरीश महाजनांवरती जोरदार निशाणा साधलेला आहे। जामनेरमध्ये निवडणुकीच्या तोंडावरती सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून रोहित पवारांनी गिरीश महाजन यांना डिवचलंय। भाजपाचे तथाकथित संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात दडपशाहीने वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने बळजबरीने उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं गेलं। ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तुस्थिती, अशा प्रकारचं ट्विट करत रोहित पवारांनी गिरीश महाजन यांच्यावरती हल्लाबोल केलाय। दरम्यान दडपशाही आणि गुंडगिरी करून लोकशाहीची हत्या करू पाहणाऱ्या, लोकशाहीतला घातक असणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासारख्या बेफाम मंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घेऊन त्यांचे असले चाळे खपवून घेतले जाणार नाहीत असा स्पष्ट संदेश द्यावा, अशी मागणी सुद्धा केली आहे। मला सांगा, गिरीश महाजनांची बायको काय येते, रावलांचीच आई काय येते? एखाद्या सामान्य कार्यकर्त्याची बायको किंवा कार्यकर्ते निवडून आले बिनविरोध भारतीय जनता पार्टीकडून का होत नाही ते दाखवा। गिरीश महाजनांचीच बायको का, रावलांचीच आई का, मंत्र्यांची म्हणजे जे मोठे सत्ताधीश आहे यांच्याच का? मग एखादं मी म्हणेल चला सोडा, आमचं सोडा, भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याची, सामान्य कार्यकर्ती किंवा कार्यकर्ता का बिनविरोध निवडून नाही आलेला? त्यांच्यासाठी कोणी काही करत नसतं, स्वतःसाठी ते करतात आणि त्याचे ते परिणाम।